ग्रामपंचायत वडगाव नालबंदी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव या गावातील सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यात माजी सरपंच आहेत, काही सदस्य आहेत, यांनी जो उपोषण आज केला आहे, आम्ही 2021 ते 25च्या दरम्यानमध्ये जे कामं झाले ग्रामपंचायतमध्ये, 15 वित्त आयोग म्हणा, कोणत्या अजून शासनाकडून येणाऱ्या निधी, त्याबद्दल आम्ही वेळोवेळी माननीय गटविकास अधिकारी भडगाव आणि जे आपले मुख्याधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे, प्रांतांकडे अर्ज देऊन, विनंती करून, त्यांना भेटून, पण आजपर्यंत कोणत्याही कामाची त्यांनी चौकशी केली नाही किंवा आमच्या अर्जाची दखल घेतली नाही। त्यासाठी आम्ही शेवटचा पर्याय, लोकशाहीमध्ये मीडिया फार जलद आणि त्याच्यामुळे आपल्याला न्याय मिळतो, त्यासाठी आपण तुमच्याशी संपर्क साधून आणि आज उपोषणाला बसलो आहे। आपण विकास काम 15 वित्त आयोगामध्ये जे कामं झालेत त्याच्यामध्ये हाळ दुरुस्ती असेल, शौचालय असतील, गटार, भूमिगत गटार असेल, रस्ता काँक्रिटीकरण असेल, खोलीकरण असेल, कुठं शाळा दुरुस्ती असेल, शौचालय असतील, असे बरेच कामं झालेत, घरकुल घोटाळा असेल, असे जे कामं झालेत शासनाकडून आलेले जे कामं, ज्या योजना असतात, आत्ताची जे घोटाळ्यामध्ये जवळजवळ 80 ते 90 लाख रुपयाचा कामं झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी 25% कामं केलेत, 60-70 लाखाचा घोटाळा आहे। आणि एक मुख्य मुद्दा आमचा शिपाई भरती शासनाच्या नियमानुसार घ्यायला पाहिजे। त्यांनी तसं न करता एका शिपाईच्याच पोराला कॉन्ट्रॅक्टमध्ये घेऊन 2-3 महिन्यात त्याला खोटं प्रोसिडिंग वगैरे लिहून त्याला कंटिन्यू केलं। खरं भरती करताना अर्ज वगैरे घ्यायला पाहिजे किंवा दवंडी द्यायला पाहिजे, जाहिरात द्यायला पाहिजे, तसं काहीच नाही। त्यासाठी आम्ही वेळोवेळी विस्तार अधिकारी आर्थिक व्यवहार झाले, मोठ्या प्रमाणात झाला आहे। हो, लाक्षणिक उपोषण इथं नाही, आम्ही जळगावला जाऊ शिवसाहेबांकडे, तिथे नाही मिळाला तर आम्ही डायरेक्ट आझाद मैदान आमचं शेवटचं।